ज्या घरातील आई वडील चांगले असतात त्या घरातील मुलं आणि मुली हे संस्कारक्षम असतात. तुमचा बाप जर 5 वाजता उठत असेल आणि तुम्ही जर 8 वाजता उठत असेल तर तुमच्या घरी लक्ष्मी येईल याची कधी अपेक्षा सुद्धा करू नका. कारण तो परमात्मा आहे. तो नेहमी कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. तुमचा बाप शेतामध्ये राबराब राबतो, तुमची आई शेतामध्ये राबराब राबते, तर माझ्यासारख्या पोराला शाळेमध्ये जाऊन अभ्यास करायला काय हरकत आहे. तर विद्यार्थ्यांना जगावं कसं याचं 5 लक्षण आहे. कागदेष्ठा बदल ध्यान सावना निद्रा तसेही असं अल्पहार ध्वज जागो. विद्यार्थ्यांनी कागदेष्ठा कावळ्याप्रमाणे लक्ष असलं पाहिजे, बदल ध्यान बगड्याप्रमाणे ध्यान असलं पाहिजे. विद्यार्थ्याची झोप दुसऱ्याप्रमाणे असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी कमी आहार केला पाहिजे आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी घराचा 5 ते 6 तास नियमित काम करायला पाहिजे. ज्या घरातील मुलं संस्कारहीन असतात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि ज्या घरातील मुलं संस्कारक्षम असतात त्यामधून संभाजी शिवाजी अवताराला येतात. हे संत तुकाराम महाराज बंगाली शेवटचा जन्म सांगतात. तुका माने कोटी कोटी कोणीचा भाव गाता विश्वाते. तुका माने कोटी कोटी गुरुता भाव गाता विठोबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.